इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कॅम्प ऍडमिशन सुरू। सर्वप्रथम मी बच्चू भाऊ कडू यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आज खरं म्हणजे बच्चू भाऊ तसे जुने मूळचे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक, आणि गेले 25 वर्ष ते प्रहार संघटने सामाजिक संघटनेचं काम करतायत। शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, दिव्यांग, अगदी दलित, शोषित, पीडित, गोर गरीब जनतेसाठी लढणारा नेता, मी नेता नाही कार्यकर्ताच म्हणेल। कार्यकर्त्यासाठी कार्यकर्त्यांनी लढायचं असतं आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष अगदी अपक्ष म्हणून देखील ते निवडून आले आणि अनेक प्रश्नांना न्याय मिळवून घेतला। कर्जमाफीचा देखील प्रश्न जो होता त्यावेळी देखील मोठा आंदोलन त्यांनी राज्यात उभं केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी अजितदादा त्यावेळेस होते कर्जमाफीचा देखील आम्ही निर्णय त्यावेळेस घेतला, कमिटी नेमली आणि झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तो जाहीर देखील केला। त्यामुळे दिव्यांगांसाठी देखील अनेक आंदोलनं त्यांनी केली। अगदी सर्वसामान्य सर्व घटकांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा म्हणून नेता म्हणून त्यांची ओळख आहे, एक लढवय्या नेता म्हणून। आणि म्हणून बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना ही त्यांना नवीन नाही आहे। विचार आमचे एकच आहेत, गोरगरिबाला न्याय देणं। मुद्दे आमचे एकच आहेत, सर्वसामान्यांना न्याय देणं। आणि त्यांनी फक्त विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाही, तर त्यांनी आमच्याशी चर्चा झाली आणि सर्वसामान्य, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर या सर्व घटकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अजेंड्यावर ते त्यांनी मांडले। आणि आमचं महायुतीचं सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, दिव्यांगांचं आहे। आणि म्हणून आमची भूमिका एक आहे। त्यांच्या मागणीनुसार मी मुख्यमंत्री असताना दिव्यांग मंत्रालय देखील आम्ही सुरू केलं। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र निर्माण करणारं। असे अनेक निर्णय त्या काळातही घेतले। मुख्यमंत्री पदाच्या माझ्या आजही आपण आताच्या काळात देवेंद्रजींच्या काळात देखील घेतोय। आणि त्यामुळे सर्वसामान्यांची बांधिलकी नाळ जुळलेला असा नेता आज शिवसेनेमध्ये आलेला आहे। त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या कामालाही बळ मिळेल। त्यांची जी काही एक प्रहार सामाजिक संघटना आहे ती सामाजिक काम करत राहील आणि शिवसेना वाढवण्याचं काम बच्चू भाऊंनी मगाशी सांगितलं की गोरगरिबांसाठी लढणारी आणि गोरगरिबांना न्याय देणारी शिवसेना याचा धनुष्यबाण आणि भगवा त्यांनी खांद्यावर घेतला आहे शिवसेना वाढवण्यासाठी। आणि शिवसेना वाढली की सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य गोरगरीब याला न्याय मिळतो याचा विश्वास त्यांना आहे। आणि म्हणून या विश्वासाने त्यांनी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आमचे सर्व लोक या ठिकाणी करतील असा विश्वास मी या ठिकाणी देतो। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेले अनेक वर्ष एकनाथ शिंदे राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलंच आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम देखील केलं। या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम देखील आपण करतोय। आज शिवसेनेमध्ये तळागाळातले कार्यकर्ते, विविध भागातले कार्यकर्ते येत आहेत। हे खरं म्हणजे
शिवसेनेकडे एक वेगळ्या आशेने विश्वासाने लोक पाहत आहेत आणि म्हणून मुद्दे घेऊन विचार घेऊन या ठिकाणी बच्चूभाऊ आलेत. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांना मनापासून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. विधान परिषदेसाठी अवघे फॉर्म भरण्यासाठी अवघे 2 तास उरलेले आहेत. बच्चूभाऊंचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. दुसरा उमेदवार नेमका कोण हा सस्पेन्स अजून कायम आहे. तो नेमका कोण आहे आणि हा सस्पेन्स लवकरात लवकर आपण किती वाजेपर्यंत आहे? 3 वाजे शेवटचे 2 तास उरले. मग 3 वाजेपर्यंत आहे. तुम्हाला तिकडे लगेच 3 वाजेच्या आत कळेल. साहेब घोषणा महत्वाची आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शिवसेना दुसरा उमेदवार कोण देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्हाला आताच सांगून टाकू काय? हो. एक आहेत आमचे बच्चूभाऊ कडू आणि दुसरे आहेत नीलमताई गोरे. हे दोन्ही लोकांचे आता आम्ही फॉर्म भरू. काल संध्याकाळी सर्व पदाधिकारी आम्ही बसून या ठिकाणी निर्णय घेतला. नीलमताई देखील उपसभापती म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आणि विधान परिषद सभागृहामध्ये अनेक उपक्रम देखील त्यांनी राबवलेले आहेत. त्याचा देखील संघटनेला फायदा झालेला आहे आणि एक विविध क्षेत्रामध्ये महिलांवर जिथे अन्याय होतो त्या भागामध्ये धावून जाण्याचं काम नीलमताईंनी केलं आहे आणि आज बच्चूभाऊंच्या बद्दल तर मी सगळं सांगितलेलं आहे. उमेदवार दिला जाणार आहे का? कारण वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची काल रात्री जाऊन भेट घेतलेली. त्यातही 2 गट झालेले. महाविकास आघाडीत बिघाडी झाली. तुम्हाला 3 वाजता बघा, 3 वाजेपर्यंतच फॉर्म भरायची अंतिम वेळ आहे ना, त्यामुळे 3 वाजता सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. निरोपाचं आक्रमक भाषण फळाला आलं का? नाही, बघा, नीलमताईंनी काम केलेलं आहे. त्या आमच्या सोबत आल्या. जो आम्ही उठाव केला राज्याला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी, त्यावेळेस बच्चूभाऊ देखील आमच्या सोबत होते, खांद्याला खांदा लावून होते. त्यामुळे शेवटी कार्यकर्ता हा काम करत असतो आणि मी पक्षप्रमुख जरी असलो, मुख्य नेता जरी शिवसेनेचा असलो, तरीसुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळे जे काम करतायत कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांकडे माझं लक्ष आहे आणि एका पद कमी असतात, इच्छा अनेक लोक व्यक्त करतात, परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे आता ज्यांना मिळालं नाही ते दुर्लक्षित राहतील. माझं प्रत्येकावर लक्ष असतं. शिवसेनेमध्ये जो काम करेल तो पुढं जाईल, हा नेहमी मी सांगतो. त्यामुळे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नोकर नाही आहे. त्यामुळे कार्यकर्ता जो काम करेल तो पुढे जाईल. उद्धव ठाकरे जर उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. आता जर आणि तर, राजकारणामध्ये जर आणि तर, आता ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कळेल. उद्धव ठाकरेंनी अचानकपणे एक्झिट घेतली आणि अंबादास दानवेंना संधी दिलेली आहे. कुठेतरी भीती होती की ते आता तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. नाना पटोले म्हणतात की काँग्रेसचा उमेदवार विधान परिषदेवर नाराजी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार असं ठरलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता. अरे आता आघाडीमध्ये कितीतरी वेळा आता बिघाडी झालेली आहे. आता जाऊ दे, मी त्यांच्याबद्दल काय बोलायचं. आज मी आमच्या महायुतीच्या जे उमेदवार आहेत, हे महायुतीचे सर्व उमेदवार ताकदीने चांगल्या मताने निवडून येतील, हा विश्वास फक्त आपल्याला देतो. निवडणूक बिनविरोध होणार. शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांच्यावर काही वेगळी जबाबदारी देणार आहेत. आणि त्यांची जी संघटना आहे, ही संघटना स्वतंत्र राहणार आहे की ती शिवसेनेत असणार आहे? ती आता शिवसेनेशी संलग्न आहे आणि ती एक सामाजिक संघटना आहे, राजकीय संघटना नाही आहे. त्यामुळे सामाजिक काम देखील जे आहे तेही सुरू राहिलं पाहिजे. आणि त्यांनी स्वतः मगाशी सांगितलं की शिवसेना ही राजकीय संघटना आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली संघटना आहे. शिवसेना वाढवण्याचं काम गावागावामध्ये महाराष्ट्रभर ते करतील आणि निवडणुका विधान परिषदेच्या या बिनविरोध होतील की कार्यक्रम ठरलाय. अशी चर्चा आहे की तुम्ही आता चला तिकडे चला भाजपच्या बाजूने आहेत त्यावरती
4 तारीखला निघाले 5 राज्यांचे Exit poll जे आलेले त्यामध्ये आहेत ते एक्झिट पोल जे आहेत ते भारतीय जनता पक्ष एनडीएच्या बाजूने आहेत. याचा आनंद आहे की मला वाटतं आपलं आसाममध्ये, बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये म्हणजे मोठं परिवर्तन यामध्ये घडेल आणि तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल. कारण शेवटी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संपूर्ण देशाला पुढे नेण्याचं जे काम केलेलं आहे, देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलेलं आहे, देश आर्थिक महासत्तेकडे चाललो आहे, याचा क्रेडिट, याचा फायदा पश्चिम बंगालमध्ये नक्की होईल आणि पश्चिम बंगालमध्ये देखील परिवर्तन होईल. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आय विजन अकॅडमी मध्ये. समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही. आजच ऍडमिशन घ्या आय विजन समर कॅम्प मध्ये. लिमिटेड सीट्स. संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.